जास्त का आता आपल्या ब्रेन मध्ये आहे ना, ब्रेन मध्ये आपलं मिरर न्यूरॉन्स नावाचं एक केमिकल असतं, आरशासारखं काम करतं. म्हणजे आपण ज्या व्यक्तीबरोबर राहतो ना, ऍज इट इज आपला सेम टू सेम प्रभाव पडतो त्याच्यावर, आपला सेम आपला त्याच्यावर. म्हणजे तो जसा असेल तसंच आपण बोलणार, तसंच आपण चालणार, तसंच आपण वागतो, तेच आपले विचार बनतात. आणि हे सगळं खरं वयाच्या 28 वर्षापर्यंत माझं आयुष्य तसंच होतं. राजगड गाव आहे माझं, 8 घर आहेत माझ्या गावामध्ये, 60 किलोमीटर गाव आहे इथून. चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं, ह्या सोचनी त्या गावामध्ये मी मोठा झालो. हे सगळं करण्यासाठी, आयुष्य बदलण्यासाठी शिकावं लागल ना, तर मी 10वी पर्यंत 4-5 शाळा बदललेत. 11वी 12वी झाल्यानंतर मला कळलं आमच्या तालुक्यामध्ये पुढचं शिक्षण नाहीये. का तर मी जरा आवलीपणा केला. आमच्या सगळे आर्ट्सला गेले आणि म्हणलं सगळ्यांपेक्षा वेगळं करायचं म्हणून मी कॉमर्सला गेलो. पण 12वी नंतरचं पुढचं शिक्षण आमच्या तालुक्यात नव्हतं, काहीच पर्याय नाहीये, शिकल्याशिवाय काहीच होणार नाही म्हणून पुण्यात आलो. इथे कॉलेज आहे माहिती, शाहू कॉलेज, FY SY TY. मी शाहू कॉलेजला केलं. आंबेगाववरून चालत यायचो, 7 ते 12 कॉलेज करायचो आणि 12च्या नंतर हिथून चालत मित्रमंडळ चौकातून चालत मी इथं पुन्हा कॉलेजला जायचो. का तर त्यावेळेस लोक बोलले नसतं शिकून काय होणार, कोपा कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट. 12 ते 3 मी तो कोर्स करायचो आणि 3च्या नंतर मी रास्तापेठेमध्ये जायचो. अय्यप्पा मंदिराच्या शेजारी जय मल्हार ऑटो कन्सल्ट म्हणजे रिक्षाचं एजंटचं शॉप आहे आणि जय मल्हार वॉशिंग सेंटर शेजारी आहे जिथे गाड्या धुवायच्या. मग 3च्या नंतर तिथे जाऊन मी गाड्या वॉशिंग करून माझं शिक्षण कंप्लीट केलं. इथे किती वर्ष, 12वी नंतर 3 वर्ष. एका हातामध्ये BCom, एका हातामध्ये कॉम्प्युटरची डिग्री. आणि मग गेलो जिंदगी बदलायला, म्हणजे नोकरी शोधायला. का तर शिकायचं म्हणजे नोकरी करायची. 10 ठिकाणी मला नोकरी नाही दिली मॅडम, 10. आणि एका ठिकाणी दिली, पण सांगितलं काय माहितीये का, पहिलं मला प्रत्येक ठिकाणी विचारायची तुमची अपेक्षा काय. मी म्हटलं गावाला एवढा त्रास काढून शिकलोय, गाड्या धुवून एवढं शिकलोय, लोकांचे कपडे घालून शिकलोय, अख्खं पुन्हा पायी चालत शिकलोय, म्हणजे माझी व्हॅल्यू काय कमी आहे का. त्यांनी विचारलं की म्हणून 15, 20, 25, 30 हजार रुपये बास. ते म्हणायचे नंतर सांगतो. मला वाटायचं फोन येईल, पण नंतर सांगतो म्हणजे घेत हे आज कळलं. 11व्या ठिकाणी मला बोललो तुमची अपेक्षा काय. नंतर मी विचार केला, तुषार तुझं काहीतरी चुकतंय. का तर लहानपणापासून आपल्याला एक शिकवलं होतं, काही पण झालं तरी चालेल, अंतरून असं तसंच. मला शोधायचं हा डायलॉग कोणी शोधला. नंतर मला कळलं माझं अंतरून थोडं मोठं होते, थोडं बारीक कर तुषार, तुझं अंतरून तुझ्या चादरीच्या बाहेर पाय चालले तुझे, हा प्रॉब्लेम आहे. आणि 10व्या ठिकाणी मला विचारलं, मग मी म्हणलं 4-5 हजार मिळलं तरी चालेल. जागावर बोलले 4250. आयला मी म्हणलं हा प्रॉब्लेम आहे काय. लगेच जॉब लागला मला बँकेत. रक्तामध्ये कष्ट होतं, रात्रंदिवस कष्ट केलं आणि 5 वर्षामध्ये तिथं मॅनेजर झालो. 17,000 बेसिक सॅलरी, इन्सेंटिव्ह धरून 50,000 रुपये कमवायचो. लग्नाच्या आधी विचार करा काय हवा असेल. बरं 10वीत इंग्लिशला 35, ते पण आमच्या मुख्याध्यापक मेन केंद्र प्रमुख होते. त्यांना माहित होतं हे शाळेत पहिला नंबर काढल पण इंग्लिश मध्ये उडणार आहे. का तर आम्हाला 5वीला इंग्लिश होतं ना, तर 5वी ते 7वी शिकवलंच नाही, मास्तरच मार्क देऊन टाकायचे. 8वीत गेल्यानंतर आम्हाला ABCD शिकवली, 10वीत गेल्यानंतर दुसरी लिपी शिकवली. 10वीचा पेपर मी कॅपिटल स्मॉल एकत्र लिहिलेला आहे, ते पण केंद्र प्रमुख स्वतः साईडला बसून अशी हळूच कॉपी काढून दिली. निबंधाची ले आणि मला 35 पण नाही पडलं बरं का लेटर, गॅरंटी सांगतो मी. करेक्ट 35 म्हणजे 35 नसतात, 30-32 काहीतरी असतील. पण बिचारे तपासणाऱ्यांना दयामय आले असं, याला नापास नको करायला. आणि बाकीच्या सगळ्या विषयात एकदम टॉप. बीजगणित भूमिती 150 पैकी 148, सायन्स मध्ये 145, आपल्या समाजशास्त्रामध्ये 147, बाकीच्या सगळ्यात. पण इंग्लिशचं मार्क बघून सगळे काय म्हणले माहिती का, तुझं आता काय होणार. अरे बापरे, एवढं घाबरवलं मी. आता सांगतो ना, मिरर काय, ते मिरर न्यूरॉन्स कळलं का तुम्हाला. आसपासच्या सगळ्या लोकांनी सांगितलं तुझं काय होणार, आणि तेच माझ्या डोक्यात गेलं. आणि त्यावेळेस पण मला वाटायचं मला मिळते ते खूप आहे. ही जिंदगी जगत होतो मित्रांनो. आयुष्यामध्ये लय संघर्ष होता, लय त्रास होता, भयानक. कॉलेजमध्ये असं कोण असेल का पोरगा ज्याची मैत्रीण नाही. आपण पट्ट्या सिंगल मैत्रीण राव कॉलेजमध्ये. मला वाईट वाटतं. आता पोरं कॉलेजचे पोरं पुरी मैत्रीण असतात ना, हायला काय राव
आमचं नशीब लय डेंजर. कशी मैत्रीण असणार सर? मी दाजींची पॅन्ट घालायचो आमच्या. इकडचा हुक ह्या साईडला, त्याच्यावर करगुटा आणि त्याला काठी. FYSYTY ला ह्या शाहू कॉलेजमध्ये कोण मैत्रिणी जवळ, त्याच्यात मी गाड्या धुवायचो ना, मी असे हात लपवून ठेवायचो का तर केमिकलने बोट सगळे. आता काय लोकांना माहिती का, आईला जो येतोय तो सांगतोय मी गरीब होतो मी मोठा झालो, मी गरीब होतो मी मोठा झालो. मग सांगू काय? जे खरं आहे ते सांगणार ना. कोण कोण इथं असे जे मला बिझनेसच्या आधी ओळखतात? बिझनेसच्या आधी कोण आहे? हा प्रफुल्ल सर आहेत. अजून कोण आहे बिझनेसच्या आधी? तिथं माझा सक्का भाऊ आहे बाहेर, बारका. खरं आहे ना? बिझनेसच्या आधी ओळखणारे लोक. म्हणजे मी सांगतो हे सगळं काय खरं आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये नोकरीमध्ये 50,000 सॅलरी येऊन पण मला कळलं की ह्या पुण्यामध्ये एक घर एक गाडी येणार आणि त्याचे हप्ते फेडायला पूर्ण, म्हणून नोकरी सोडली मी 2011लाच. हा बिझनेस तर 2017ला मिळाला, पण 2011 मध्ये मी जॉब सोडला सर. मॅनेजर आमच्या शाळेतले टॉपेस्ट होते ना, त्यांना 5,000 सॅलरी होती त्यावेळेस आणि मला 50,000. जशी का मी नोकरी सोडली म्हणजे डायरेक्ट सांगू शकतो का घरी आपण? घरचे म्हणले काय झालं? म्हटलं संप आहे बँकांचा. 15 दिवस नंतर 15 दिवसांनी अजून 15 दिवस एक्शन झाला. 1 महिने निघाला नोकरी. आणि आमच्या गावाकडे मावळ म्हणतात, आमच्या गावाकडे राजगड मावळातले म्हणतात. कोण कोण आहे? वेल्ला भोर वेल्ला आहे का? आपल्या गावाकडे देवाचं चालतं पाहिजे. त्या करून जायला नेलं मला, तिकडे मळायला नेलं मला माग. म्हणजे लोक सांगायचे बाहेरचं काहीतरी. आणि मला जॉब मध्ये बघते मी 4 वाजता चहा प्यायला खाली आलो आणि माझे बॉस मला म्हणतात, म्हणजे आपण बघा जॉब मध्ये स्वप्न काय असतं बरं? आपल्या बॉस सारखं बनणं. गावाला सर बरोबर ना? बॉस सारखं बनणं स्वप्न आहे, राईट ना? आणि मला वाटायचं माझ्या बॉस सारखं बनायचं आणि बॉस कडे वेगणार. त्यावेळेस LPG असायच्या आणि इथं कोथरूड मध्ये 2 BHK फ्लॅट आणि ब्रँडेड कपडे घालून यायचे आमचे बॉस. आणि मी त्यांना पाहिलं की मला वाटायचं आईला असते जिंदगी पाहिजे. आणि 4 वाजता आम्ही चहा प्यायला बसलो. मला म्हणते तुषार तुला खुश म्हणलं, मग लग्न व्हायचंय, आपण 50,000 आत्ताच कमवतोय. मला म्हणलं लय उड्या नको मारू, तुझ्या वयात मी पण लय खुश होतो. पण अख्खं आयुष्य माझ्या नोकरीसाठी घालवलंय. आणि ज्यांच्यासाठी मी एवढं सगळं केलं, माझी बायको मला म्हणते आमच्यासाठी केलं म्हणजे उपकार नाही केले. माझा पोरगा मधले लिजिम खेळत घरी येतो. लिजिम खेळलं का? माझ्यासारखेच आहे तुम्ही. म्हणजे दारू पिऊन घरी येतो. पोराला सांगितलं बाळा असं वागायचं नाही, तर पोरगा म्हणतो मला शिकवायची गरज माझं मला. आणि कोथरूडच्या नंतर कुठं म्हणतात ते फर्ग्युसन रोड वगैरे तिकडे हे असतात, काय असतात पब आहेत गावाला सर जास्त. तर त्यांची मुलगी आहे ना, चांगल्या कॉलेजला चांगलं शिकवलं ना, ती मुलगी रात्रीची पबला जायची शॉर्ट कपडे घालून. तर बापाचं कर्तव्य पोरीला सांगणं व्यवस्थित राहा. तर बाप सांगायला गेला ना, बाळा तू मुलीची जाते असं वागू नको. तर पोरगी डोळ्यात डोळे घालून म्हणते मला 18. मी म्हटलं पोरगी ऐकत नाही, पोरगा ऐकत नाही, बायको तर म्हणलं स्वतःसाठी जागा. म्हणले काय जगू तो स्वतःसाठी तुषार? उड्या मारून मारून मी जे माझं घर तुला स्वतःच सांगतोय ना, त्या घराचा हप्ता 19,000 आहे. फेडायचे अजून 14 वर्ष शिल्लक आहेत. नोकरीचे माझ्या 3 वर्ष फक्त राहिलेत. आणि ह्या नोकरी गेल्यानंतर मला काही बाकीचे पैसे मिळणार नाहीयेत. माझ्या मुलांनी जे हे सांभाळलं नाही ना, तर माझ्या आयुष्यभराची एकच कमाई आहे माझं घर. ते जातं का काय याचं रोज टेन्शन आहे मला. झोपेची गोळी खाल्याशिवाय झोप लागत, BP शुगर बाकीचं वेगळंच, सगळे आजार जोडलेले. आणि असल्या भयानक टेन्शन मध्ये 4 वाजता चहा पिताना माझ्यासमोर ते रडले, डोळ्यातून पाणी आलं, माझे हातपायच कापायला लागले. माहिती तुम्हाला टेन्शन. मी म्हटलं तुषार 5 वर्ष जो तू गाडी चालवतो ना, ती तुझ्या बॉसनी 30 वर्ष चालवली आणि आता धडकली. आणि ते सांगतायत तुझी पण धडकणार आहे. ते पंच असतं माहितीये ना, काहीच नाही. डायरेक्ट गेलो म्हणलं टिफिन दे. ऑफिस बॉय असतं म्हणलं टिफिन बॅग दे. टिफिन बॅग घेतली बाहेरूनच कळली गावाला. एका मिनिटात आयुष्य बदलत नाही, पण एखाद्या मिनिटात अशी एखादी गोष्ट घडते की टर्निंग पॉईंट. मग सेकंड इनिंग झाली आयुष्याची चालू. 17 वर्ष शिक्षण, 5 वर्ष नोकरी, एकदम भारी आयुष्य. आणि एवढा पंगा घेऊन गेलो गावाला. गावाला गेल्यावर काय करणार? आमच्या गावाकडे पीक कर्ज काढतात, सोसायटी काढतात, शेती डेव्हलप केली, विहीर काढली, बोर, कोंबड्या बिमड्या. काय तुम्ही असं तुम्ही विचार नाही करणार? एवढे उद्योग. आपण किराणा मालाचं दुकान टाकलं, हॉटेल टाकलं, डिश टीव्ही, मोबाईलचं रिचार्ज, सगळं केलं पैसे कमवण्यासाठी. भरपूर मेहनत. विहीर काढली, पाणी नाही लागलं. गाया आणल्या, दूध न देता काहीतरी आजार व्हायचा कार्यक्रम. शेती केली, एवढं दणकून. आमच्याकडे तांदूळ होतं, भात माहिती इंद्रायणी फक्त. एवढ्या चिखलात काम करावं लागतं. विद्या म्हणून तुम्ही केले.
भात लावले. अजून कोण कोण लावले भात लावणी? लय मेहनत केली राव मी. हो गाववाले लय मेहनत केली. खरं आहे का आपल्याकडे भात लावणीला? आणि इकडं तांदूळ आले विकायला, असे घ्यायच्या हातात. तुकडाच आहे बरं का, लाल दिसतो का जरा? वास कमी का? मला वाटतं असं लाद घालायला. आणि एवढं सगळं घेऊन पण, दाखवून पण घेणार आणि नंतर काय बोलणार माहिती का? पैसे. मी म्हणलं यार, नंतर मला पश्चाताप लागला. म्हणलं मोटिवेशन मध्ये नोकरी सोडून कार्यक्रम झाला आपला. नोकरीत पैसे तरी यायचं, तिथं लय हल्लत बेकार दिसायचं फक्त मोठं, पण लय हल्लत डेंजर. हॉटेल 5 वर्ष एवढं जोरात चाललं ना माझं, काय बोलायची सोय नाही. काय माहितीये का, आपलं एकट्याच हॉटेल होतं पठ्ठ्याचं. ऑप्शनच द्या लोकांकडं, आलं तर माझ्याकडेच खायचं. मला वाटतं मी लय बाप माणूस झालो हॉटेलमध्ये. पण नंतर 5 किलोमीटर मध्ये 10-12 हॉटेल झाले. आणि असा राजासारखा बसवतो मी खुर्चीवर. ऑर्डर हे दे रे, हे दे रे, हे दे रे. आणि जसे का हॉटेल झाले सगळे, नंतर राजा खुर्चीवरून बाहेर यायचा हॉटेलच्या बाहेर. गाडीचा आवाज आला रे आला की पळत बाहेर. या ना या ना या ना. बरं गडावर काय नाही मिळत, राजगडवर पाणी बिनी अवघड आहे कंडिशन. या ना या ना या ना या. ते म्हणायचे आमच्याकडे सगळं आहे. हो थोडं ते या. जेवणाची ऑर्डर सांगून ना आल्यावर देतो. नाही ना आम्ही नंतर बघू. नाही थोडंसं तर सांगा, नंतर मग नाश्ता तर करा, बिस्किट तर न्या. नाही तुम्हाला उन्हाच्या गोळ्या लागतील, ह्या लेमन गोळ्या तर न्या. नंतर मग पाण्याची बाटली तर न्या. अरे साला, ज्या धंद्यामध्ये मी राजा होतो ना, त्या धंद्यामध्ये मी भिकारी झालो माहितीये तुम्हाला. सगळे हल्लत डेंजर, भयानक कंडिशन. मी म्हणलं यार, मी सुपरच्या खंडाचे व्यसन नाहीये, लहानपणापासून कष्ट केलेत, एवढा त्रास काढतोय, तरी पण आयुष्यात एवढं दुःख का, एवढा संघर्ष का? नोकरी पण केली, एवढे व्यवसाय पण केले. ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून तडफडतोय. पण त्याला 5,000 रुपये मागितले ना तर देऊ शकत नव्हतो, असा नालायक मुलगा मी. ज्या बहिणींनी बिचारींनी एवढं सांभाळलं ना, लग्न झाल्यानंतर आमच्या गावाकडे यायचं ना रक्षाबंधनला. माझं लग्न झालं बरं का, टोनग्याचं. माझं लग्न झालंय आणि बहिणी रक्षाबंधनला आल्यावर ना त्यांच्या पर्स मधले 100-500 माझ्याकडे काढून द्यायच्या. दाजी बाहेर बसलेले असायचे आणि बहिणींचेच पैसे त्यांना रिटर्न टाकणारा नालायक भाऊ झाला आपण. मी म्हटलं काय जिंदगी आहे झाला, कुत्र्यासारखी जिंदगी आहे. हा, कष्ट करायचो, यश नाही हातामध्ये. मला पैसे लागले की द्या ना पैसे, ह्यांच्याकडून घ्यायचे, लगेच हाव भरायचा, माझे दे ना, लगेच हाव भरायचा, माझे दे ना. मला असं कंटाळा आला ना, कधी वाटायचं चला आत्महत्या करून टाकू, नको ही जिंदगी आपल्याला. काय फायदा आहे या जिंदगीचा? हा, अरे एका बाजूला आपण म्हणतो किती कोण म्हणतं पैसा नाहीये, कोण म्हणतं पैसा नाहीये. किती लोक श्रीमंत आहेत, किती पैशावाले लोक आहेत का नाहीयेत? अरे आता मी ज्या इथं पुण्यात एवढं ट्रॅफिक आहे, त्या ट्रॅफिक मध्ये कोणतरी चालत चाललाय, कोणतरी सायकलवर चाललाय, कोणतरी बसमध्ये चाललाय, रिक्षामध्ये चाललाय. पण त्याच रोडवर कोणतरी स्वतःच्या गाडीत आहे, कोणतरी 50 लाखाच्या गाडीत आहे. 22 फ्लोर, 50 मध्येच्या बिल्डिंग झालेत. एका माणसाचे 10-20 घर आहेत काही लोकांचे. आणि एक माणूस आयुष्यभर कष्ट करून त्याला स्वतःचं घर नाही घेत. नवरा काम करतो, बायको काम करते, रात्रंदिवस मेहनत करतात, तरी कर्जबाजारी. व्हाय का? कुठं उत्तर आहे या गोष्टीचं? आई बापाने पैसे मागितले ना गावाकडून, तर पुण्याला राहणाऱ्या मुलांकडून अपेक्षा करणार नाही यार. आई बाप मागितले तर पोरगा म्हणतो तुम्हाला काय माहित आमची काय कंडिशन आहे, भाजी विका, दूध विका. कोणी सांगितलं तुला गाव सोडायला? मग ते बिचारे गप्प बसतात, फोन ठेवून जातात. ज्या मुलांना जन्म दिलाय त्यांनी कुठल्या मुलाकडे पाहिलं आणि बोलले ना मम्मी पप्पा मला हे पाहिजे, तर मम्मी पप्पा म्हणतात बाळा तुला माहिती आहे ना आपण गरीब आहे. लाज नाही वाटत सांगायला का बरं? माझं स्वप्न आहे, ज्या आई वडिलांनी जन्म दिला, त्रास दुःखात एवढं मला बनवलं ना, त्या आई वडिलांसाठी काहीतरी करायचं होतं मला. मी नेहमी सांगतो माझ्या पोरांना सगळ्या, आज स्वप्न आहे माझं. कुठलं माहितीये तुम्हाला? आई वडिलांना मला दोघांना पण घ्यायचंय, कुठल्या तरी एका हॉटेलला घेऊन जायचं, छोट्याशा पत्र्याच्या रोडवरच्या, आणि त्या टेबलवर त्यांना दोघांना समोर बसून मला इकडे बसायचंय. आणि आई वडिलांना मला बोलायचंय आई दादा तुम्हाला काय पाहिजे. मला माहिती आहे ते काय नाही म्हणणार, पण तिला मिसळ घेवा, 60-70 रुपयाची मिसळ घ्यायची मला त्यांना.
त्या दोन मिसळच्या प्लेट, दोन. का तर आई वडिलांना मी कधी सेपरेट मिसळ खाताना पाहिलं नाही साला. एक मिसळ घ्यायचे आणि गावाकडून भाकरी वगैरे बांधून आणली ना, ते मिक्स करून खायचो आम्ही. 2 मिसळ सेपरेट द्यायचेत आणि त्यांना मला सांगायचे आणि एक बिस्लरीची बॉटल पण ठेवायची मला त्यांच्या समोर. का तर काय मी जगातलं पाणी प्यायला पाहिजे. जग माहिती ना, जग असतो हॉटेलमध्ये, बाहेर बोरचं बिरचं कसलं मला माहित नाहीये, पण ते पाणी प्यायचो. 1 बिस्लरी ठेवायची, 2 मिसळ, आणि त्यांना खाताना मला बघायचं समोरच्या खुर्चीवर बसून, आणि त्यांना दोघांना पण म्हणायचंय लय मेहनत केली, लय कष्ट केलं तुम्ही, अजिबात काळजी नका करू, तुमचा मुलगा आता कॅपेबल आहे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, तुम्हाला पाहिजे ते मी देणार. हे माझं स्वप्न आहे. कोण पूर्ण करणार? नाही करू शकत तुम्ही माझं स्वप्न पूर्ण. लग्नाच्या दिवशी माझ्या आईची डेड बॉडी घरी आली होती. माझ्या लग्ना दिवशी 2011, 7 मार्च 2011, सोमवारचा दिवस. शिवराय मंगल कार्यालय आहे ना, तिथं लग्न होतं माझं. जेव्हा लग्नाला आलं ना, ते घरी मैतीला आलं होतं. सगळे रडले, साला आपण नाही रडलो. जबाबदार व्यक्ती होती आई घरातली, करत होते, लय कष्ट करायचे. स्वतःसाठी कधीच जगल्याला मी पाहिलं नाही सविता मॅडम तिला, कधी म्हणलं ना तुला काहीतरी कर. माझे मुलं करणार आहेत ना, ते सगळं करतील माझ्यासाठी. सगळं राहून गेलं करणं. त्या भारतीय हॉस्पिटलला आहे ना, 11 महिने 9 लाख रुपये खर्च झाला, 7 ऑपरेशन झाले भारतीय हॉस्पिटल. आता पण मला माहिती आहे कुठल्या फ्लोअरला, कुठल्या बेडच्या खाली मी झोपायचो. पाहुणेरावांच्या घरी जायचो ना पैसे मागायला. विशाल सर, तुमचे 4-5 काय आहेत? मेडिकल होते सरांचे, पण मेडिकलवाल्यांसमोर जाऊन रडायचो मी पैसे नसायचे तर. प्लीज माझ्या आईला जगवायचंय मला, तुम्ही द्या ना, पैसे फेडेल मग कुठून पण. जवळच्या सगळ्या पाहुणेरावांकडे जायचो आपण आणि म्हणायचो बेल वाजून पैसे द्या, मी नंतर कसे पण फेडल. सगळ्यांना माहित होतं ना आई दवाखान्यात, साला काय कुत्रे लोकांना दरवाजा नाही उघडायचे माहिती, 2-3 तास मला त्यांच्या दरवाजाच्या बाहेर बसवायचे राव. एक जागीरदार आहे ना आमच्या गावाकडचा, तो मला म्हणला तुषारला पैशाचा माज आलाय, उघडायचे नाही 2 तास दरवाजा. एकदा मला वडील म्हणले भा पैशाचं मॅनेज झाले, तू लवकर ये. नंतर मला कळते झालं आमच्या गावातले लोक काय म्हणले का वडिलांना, पैसे देतो तुमची जमीन घाण ठेवा. 6 ही कंडिशन. साला या सनेज कंपनी आपली लायकी बनवली आज. या साल्या तुला घाण ठेवतो मी, नाही ठेवलं तर पैन जा आपली. काय हरकत आहे यार. थोडेसे डाऊट्स बाजूला, थोडेसे डिटेल्स घेतले. आज एवढे जीव तोडून लोक बोलत होते, जीव तोडून लोक सांगतायत आम्ही सर्वसामान्य होतो, हेल्थ महत्वाची आहे, पैसा महत्वाचा आहे, हॅपीनेस महत्वाची आहे, चांगले विचार महत्वाचे आहेत. काय हरकत आहे समजून घ्यायला. 2017ला मला ही कंपनी मिळाली. अंधार होता माझ्या आयुष्यामध्ये. नंतर मला कळालं गणेश सोडवायला सूत्र आहे, असं आयुष्य बदलायला पण सूत्र आहे, फक्त आपल्याला समजलं पाहिजे. समजून घेतलं मी 2017ला. मॅडमने सांगितलं ना आज प्लॅन, सांगितलं ना प्लॅन. वस्तू बनवणारे, वस्तू विकणारे, वस्तू विकत घेणारे लोक आहेत मार्केटमध्ये. मी शिक्षणाच्या विरोधात नाहीये मित्रांनो, पण शिक्षण पद्धतीच्या विरोधात 100%. शिकणं म्हणजे नोकरी करणं असं का? आपल्या पोरांना आपण असं का सांगतो? माइंडसेट, हे आपलं काम नाहीये, हे तुला जमणार नाहीये, हे तू करू नको, असं का? अरे दिवा लागला तर विझवणारा अख्खी दुनिया आहे माहितीये तुम्हाला, पण पेटवणारा कोण आहे? नाहीये कोणी. चांगल्या संगत देणारं कोण नाहीये, चांगलं मार्गदर्शन करणारं कोण नाहीये. हेल्थ हा विषय महत्वाचा नाही. मी माझ्या आईचं बोललो होतो, तुमच्या डोळ्यातून पाणी आलं सगळ्यांच्या, राईट ना? पण कित्येक लोक आहेत अशा आज कोरोनामध्ये ज्यांच्या घरातले करते लोक गेलेत ना, त्यांचं दुःख जाऊन विचारा. जे लोक हेल्थचे प्रॉब्लेम फेस करतात ना, त्यांना जाऊन विचारा आरोग्य किती महत्वाचं आहे. आता आपण इथे एवढे लकी आहे ना, थँक्यू म्हणा भगवंताला. नाहीतर आता जाताना एखाद्या हॉस्पिटलला व्हिजिट द्या, बघा त्या आयसीयूच्या बेडमध्ये जाऊन चेक करा, कॅन्सर हॉस्पिटलला जाऊन व्हिजिट द्या, आणि त्या ठिकाणी सिरियस पेशंट आहे ना, त्या ठिकाणी आपल्या घरातला कोणतरी माणूस आहे असं फील करा, मग कळणार हेल्थ महत्वाची आहे का, आरोग्य महत्वाचं आहे का. प्रोग्रामला बोलवलं ना तुम्हाला आज, काय काय लोकांना वाटतं उगाच आलो, रविवार फुकट गेला, लय प्लॅनिंग होता माझा आज. हो हा, फिरायला जायचं होतं, आराम करायचा होता, काय काय असं ना प्लॅनिंग मिस करून तुम्ही इथं आलात. किती पण भगवंताची पूजा केली ना, भगवंत स्वतः येत नाही, कुठल्या तरी संध्या आणि व्यक्तीच्या स्वरूपात येतात, ओळखता यायला पाहिजे. इंडियन हेल्थ मिनिस्ट्री समोर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे भारतामध्ये वाढणारं डायबिटीजचं प्रमाण. भयानक
प्रत्येक 10 लोकांच्या मागे 6 लोकांना शुगर आहे. आजपर्यंत कोणतंच युद्ध जेवढं मोठं झालं नाही आणि त्याच्यात जो लॉस होणार नाही ना, तो लॉस येणारा 2030 मध्ये. गव्हर्नमेंट टेन्शन मध्ये सगळं, शुगरला कंट्रोल करू नाही शकलो तर. इन्सुलिन घेतायत, टॅबलेट खातायत, शुगरची ट्रीटमेंट चालू असेल ना, शुगरच्या गोळ्या एक एक खात असताना तुम्ही, येणाऱ्या काळात एक एक अवयव डॅमेज होतो. पोरांना चॉकलेट कमी घेतात लोक, पण डोलोची गोळी सगळ्यांच्या घरात आहे. डोलो काय झालं तर डोलो, नाही तर क्रोसिन आहे ना. भयानक लेवलच्या संकटात आहोत आपण, पण अवेअरनेस नाहीये, माहिती नाहीये, कोण सांगत नाहीये. आणि कोण सांगायला लागलं तर साला आपण विश्वास ठेवत नाहीये. शुगर मध्ये नंबर 1 ला आज इंडिया. कॅन्सर मध्ये पण नंबर 1 ला चाललो आपण. कॅन्सर मध्ये मरणाऱ्याच्या प्रमाणामध्ये महिलांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. माहितीये तुम्हाला? दारू पिता तुम्ही? दारू पिता का महिला मंडळ? मग काय एवढं कॅन्सर आहेत? सायन्स लय मोठा अभ्यास झाला त्याच्यावर. सर्च रिपोर्ट मध्ये आढळलं की इंडियन ज्या महिला आहेत त्यांचं राहणीमान, लाईफस्टाईल, खानपान ह्या सगळ्या गोष्टीमुळे कॅन्सर धनाधन लेवलला चाललाय. कॅन्सरने मरणाऱ्याच्या प्रमाणामध्ये ना 70-75% महिलांचं प्रमाण आहे. म्हणजे 100 लोक आज कॅन्सरने मेले ना, तर त्याच्यामध्ये 70 महिला मरतात. आणि मला 2 मुली जन्माला आल्यावर सगळे पाहून तुझ्या लय भाग्यवान आहे बाळा तू, 2 लक्ष्मी रे. अरे ज्या घरामध्ये महिला आहेत ना, आई असन, बायको असन, बहीण असन, कोणी पण असतील ना महिला घरातल्या मुली, ती पण लक्ष्मीच्या ना. जन्माला आल्यावर एक तरी माणूस बोलला असन लक्ष्मी आली म्हणून. कोण घेणार त्या लक्ष्मीची काळजी? सगळे तर लक्ष्मीच्या मागे लागले तिकडं. त्या खऱ्या लक्ष्मीची काळजी कोण घेते? कुठला नवरा आहे असा जो बायकोला बोलला, आपल्या लग्नाला 5-10 वर्ष झाले, तू तुझं घर सोडून माझ्याकडे आली, माझा संसार करते, एवढा त्रास काढती, तुला काय त्रास होतो का ग? कुठल्या नवऱ्याने बायकोला विचारलं? अरे सर मी नाही विचारलो, विचारलं नवऱ्याने बायकोला? नो. बापाने मुलीला, भावाने बहिणीला? अजिबात नाही, बिलकुल पण नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका प्रोग्राम मध्ये दोघं हजबंड वाईफ आलेत आणि बाहेरून मला म्हणतात थँक्यू सर, बरं झालं तुम्हाला आम्ही ऐकलं. म्हणलं का? लय वजन हलकं झालं सर. का? मला म्हणले रोज माझी सासू बोलती तू कधी मरशील. म्हणलं का? म्हणले 9 वर्ष लग्नाला झाल्यात, बाळ होत नाहीये, करोडोनी प्रॉपर्टी आमची, आणि सासू रोज म्हणते तू मर, तू मिळली ना म्हणजे माझ्या पोराचं दुसरं लग्न करते मी. बाप रे, भयानक. मी म्हणलं सासूबाईंना सांगा ना, बाळ होत नसेल ना तर ह्याच्यामध्ये तुमचा दोष नाहीये. 0.1% महिलांचा दोष असतो ना, तर महिलांचा दोषच नसतो. मूल होत नसेल त्याला होल अँड सोल रिस्पॉन्सिबल पुरुष असतो, मूल होत नसेल तर. आणि जर मुलगा होत नसेल तर 10,00,000% पुरुषच जबाबदार असतो, माहिती? पण तरी अज्ञान काही काही घरामध्ये आहे ना साला, स्त्रियांना म्हणजे आहे ना वंशाचा दिवा वाढवणारा मशीन समजलं जाते, माहिती? असली वागणूक दिली जाते. आणि आपण म्हणतो आम्ही लय भारी. अरे कुठले भारी आपण? का? कधी जागा होणार? कोण जागा करणार? कोण सांगणार आपल्याला? हेल्थ हा विषय महत्वाचा आहे यार. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, आजच्या प्रोग्रामला तुम्ही आलात ना, काय घेतलं काय नाही मला माहित नाहीये, पण आज जर तुमच्या जवळचे लोक तुमच्या बरोबर असतील ना, तर भगवंतांना थँक्यू म्हणा आणि त्यांची काळजी घेण्यासाठी एक पाऊल पुढे या. कोणी येणार नाही आपल्याला सांगायला, बिलकुल. पण लहान लहान मुलं अटॅकने मरतात आज. पहिलं वयस्कर आणि जाड लोकांना अटॅक यायचा, स्पोर्ट्समॅनला अटॅक येतात, खेळताना अटॅक येतात, जिम करताना अटॅक येतात, चालता बोलता अटॅक येतात, झोपेत अटॅक येतात. माहिती आहे तुम्हाला एवढं प्रमाण का वाढलंय? समजत नाहीये लोकांना. कोण काळजी घेणार या गोष्टीची? एका ठिकाणी मी लहान बाळ परत आलं, 7-8 वर्षाचं पोरगं, मम्मी मम्मी ते. मला वाटलं मम्मी चॉकलेट दिली. मम्मीने त्याच्या पर्समधून इन्सुलिन काढून दिलं आणि आमच्या सगळ्यांच्या समोर त्यांनी असं मांडीमध्ये इंजेक्शन टाकलं. एवढ्या मुलांना, एकुलते एक पोरगं, अशी कातळ पातळ आहे त्याची, हे झाली स्किन टोटल पातळ अशी, म्हणजे बोट लावलं तर आज जाईन अशी भीती वाटत होती. एवढ्याशा मुलाला आईच्या पोटामध्ये पोराला शुगर असते, माहिती? पोटामध्ये आईच्या दुधामधून विष चालले सांगितलं जातं. याचा अर्थ काय? विष पितोय आपण. खाणं पाणं काय, आपलं राहणीमान काय. तर महिलांना जास्त कॅन्सर का होतो हे चेक केल्यानंतर कळलं. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक घरातल्या महिलेला 106 कामं करावे लागतात. 106. हाऊसवाईफ हो, घर सांभाळणारी, बिचाराच्या घर सांभाळून काहीतरी जॉब नोकरी काहीतरी दुसरं काम करतात ना, त्यांना तर सॅल्यूट या. 106. तरी पण माझ्यासारखा नालायक नवरा डायलॉग मारून मोकळा होतो. मी तर म्हणालो काय असते रे पूजा, तुला घरी बसून काम?
पण जेव्हा मला कळलं ना 106 कामं करावं लागतात, छोट्यातले छोटे मोठ्यातले मोठे, त्या दिवसापासून आपण बंद केलं. म्हणलं इथं डोकं फिरलं नाही, एका दिवशी बोलले करतो जागीरदार सारखे म्हणतो, पाणी दे, रिमोट दे, हे दे, डायरी दे, हे दे, शूज दे, सॉक्स दे, टॉवेल दे. बायको एका मोलकरी नाही, रियालिटी ही. माझी मिसेस मला सांगत होती, मॅडम 3रीतली मुलगी वयामध्ये आली. 3रीतली मुलगी म्हणजे बाळ हो, काय कळतंय तिला, कोण आहे रिस्पॉन्सिबल, याला कसली डेंजर सिच्युएशन आहे, काय कळतंय, किती मोठ्या संकटात आहे आपण. पण तरी पण आपण सिरियस होत नाहीये, तरी पण आपण लक्ष देत नाहीये, तरी पण आपण सिरियस होत नाहीये का? माझ्या छोट्या मुलीला काल परवा आठवण आली, पप्पा सोनिया कुठे हो? 1.5-2 वर्षापूर्वी झालेली घटना. 3.5 वर्षाच्या 2 मुली, माझी मुलगी ती स्कूलला गेले. जाताना मला अंकल पप्पी घेत गेले. येताना 12ला आले, माझ्याजवळ करतात, अंकल मी थोडी देर में बाद में आती वापिस. आणि लगेच 1 तासात तिच्या आईचा रडत फोन येतो, सोनिया उठत नाहीये. पळत जाऊन आम्ही बघतोय तर आमच्या हातामध्ये दिलं तर पूर्ण बॉडी काळी निळी पडली मुलीची, 3.5 वर्षाचं बाळ. आणि मी पळत घेऊन दवाखान्यामध्ये गेलोय. पळत गाडी ट्रॅफिक मध्ये लागली तर गाडीतून उतरून पळत दवाखान्यामध्ये गेलं. माझ्या समोर डॉक्टर शॉक देतात, थोड 3.5 वर्षाच्या बाळाला. आणि 10 मिनिटानंतर सांगतात डेथ. आणि 12 वर्षानंतर मुलगी जाते त्यांना. किती वर्षानंतर? आज पण ते दोघं नवरा बायको असे सोसायटीतून खाली येतात, चालतात ना, आज पण एवढं वाईट वाटतं मला यार. असे साईटने निवांत चाललेले असतात. आणि आत्ता पण तिची मम्मी कधी कधी डायलॉग काय मारते माहिती का, असं सहज हसत, ओ सईचे पप्पा. म्हणलं काय, सोनिया नाही भेटली? बापरे, असं खालीच कापल्यासारखं होतं. एवढं सगळं होत असताना आपण सिरियस का नाही येऊ का? फक्त आपल्या घरात कुणाला हा त्रास होत नाही म्हणून 10 घरं चालतात, आपण इथून बघत राहतो, जळू दे साला, जळू दे रे, जळलं पाहिजे. अरे पण ते जळतं तर त्याला लागलेली बाजूला जळ, तुझं पण जळलं ना. आज जी वेळ त्यांच्यावर आहे ती माझ्यावर का नाही येणार? मग का नाही काळजी घ्यायची, का नाही समजून घ्यायचं? प्राऊड वाटतो मला, मी या कंपनी बरोबर काम करतोय. कोरोनामध्ये साला अख्खं जग बंद होतं, पण सनदमध्ये काम करणारे सगळे लोक, आर्मीवाले, पोलीस लोक सोडत होते. आणि जेवढ्या लोकांपर्यंत आपण सनदचे प्रोडक्ट पोहोचवले ना सर, साला एका पण व्यक्तीला आपण कोरोनामध्ये मरून दिलं नाही बॉस. हे चांगलं काम आहे. पैसे तर कोणी पण कमवणार हो, चांगलं काम करून का वाईट काम करून, हा महत्वाचा पार्ट आहे ना. काय काय लोक म्हणतात, हे लोक लोकांना एकत्र करून स्वप्न दाखवतात, हे सावध राहा यांच्यापासून. बापरे, असं कसं काय बोलू शकता तू? स्वप्न नाही बघायचे? अधिकार नाहीये स्वप्न बघायचा का? आपण सर्वसामान्य आहे म्हणून गुलामगिरीच करायची का? नाही स्वप्न बघायचे का? नाही स्वप्न दाखवायचे का? स्वप्न बघितले ना तर पूर्ण होतात. स्वप्न बघितले तर पूर्ण होतात. प्राऊड वाटतो. हा संघर्ष, अडचणी सगळ्या गेल्या आणि आयुष्यामध्ये एक चांगली सुरुवात झाली. आली पहिली गाडी 12-15 लाखाची, आली दुसरी गाडी मर्सिडीज खाली उभी आहे 53 लाखाची. आलोय आता माझ्या घरातून, ज्या घराची व्हॅल्यू आज 1.5 करोड आहे. 1 ग्रॅम सोनं नव्हतं साला. हे चांगलं काम करून आज 100 तोळे सोनं असेल. विमानाचा टायर कधी बघितला नव्हता, आपण 12-15 कंट्री फिरलोय. अरे हे तर झालं स्वतःसाठी. स्वतःसाठी जगणं नसतं मित्रांनो, लोकांसाठी जगण्यात खरं जगणं येते. कधी कळलं माहिती आपल्याला साला? 100 लोकांच्या स्वतःच्या गाड्यांचं स्वप्न पूर्ण झालं ते पाहून. अरे आठवतात मला हे सगळे लीडर लोक, कोण 2 व्हीलरवर भेटलो होतो, कोण असं चालत, कोण बसनी. 100 रुपये जवळ नव्हते यांच्या कुणाच्या. हालत एकदम परिस्थिती नाजूक होती. आणि आज 5-10 हजारचे कोड घालतायत, 1-1, 1.5, 2-2 लाख रुपये महिन्याला कमवतायत, कार मध्ये फिरतायत, चांगलं आयुष्य जगतायत आणि लोकांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतात. चला हे चांगलं काम केलं आपण, काय हरकत आहे? काय काय लोक म्हणतात ह्यांना पैसे मिळणार. अरे पैसे मिळू द्या, पण हे सगळं काम करताना मला प्राऊड वाटतो. कमीत कमी 10,000 लोकांना आहे ना कॅन्सर पासून आपण वाचवलं असेल. पाप झालं का पुण्य? 10-20 हजार लोकांना अटॅक येण्यापासून वाचवलं असेल मॅडम. पाप का पुण्य? लोक आज दुःखामध्ये, टेन्शन मध्ये आहेत. अरे एक लेडीज मला सांगत होत्या, सनेज माझ्यासाठी देव आहे, देव देव देव. मी म्हणलो का? त्यांनी सांगितलं मागच्या 16 वर्ष असा एक दिवस नाही की मी रडलं नाही. म्हणलं का? का तर नवरा फक्त दारू पितो म्हणून. नवरा दारू पितो, घरात भांडणं होता, फुल टेन्शन.
आणि कुठून तिला कळलं आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च झालेलं? कुठलं? अँटी ॲडिक्शन. कुठं आहे काय त्या कोणाला कुणी दिलं, त्यांनी घेतलं. आता माहित नाहीये किती दिवस सुटल बिटल, पण त्या सांगतात त्यांनी सांगितलं होतं की सलग 6 महिने घ्यावं. एवढ्या वर्षापासून दारू पितात, हळूहळू सुटल. पण सर मागच्या 15 दिवस झालं मी हे दिले आणि 15 दिवस नवरा म्हणतोय दारू प्यायला कळानाच त्याची चव. आणि बोलत असताना ना त्याच्या डोळ्यातून काय आलं माहितीये का? पाणी आलं. साला प्रौढ वाटलं आपण काहीतरी चांगलं काम करतोय. भारतीय हॉस्पिटलला 10 वर्ष बाळ होण्यासाठी ट्रीटमेंट चालू होती, पण डॉक्टर म्हणायचे हिथे एक इन्सुलिन, हिथे एक इन्सुलिन, हिथे एक इन्सुलिन, हिथे एक 4 इन्सुलिन घेत आहे. 400-500 शुगर आहे. राईट सर? कुठून बाळ होणार तुम्हाला? आपले प्रोडक्ट त्यांच्याकडे गेले, शुगर नॉर्मल झाली. 2-4 महिने प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना प्रेग्नन्सी राहिली. त्यांच्या घरामध्ये एका मुलीचा जन्म झाला, लक्ष्मीचा. आणि त्यांना सगळ्यात भारी कधी वाटलं माहिती का सर आपल्याला? त्यांना झाली मुलगी, फुल खुश 10-11 वर्षानंतर. पण ते का सर तुम्हाला माहितीये का आमच्या मुलीचं आम्ही नाव काय ठेवलंय? तर आपल्या प्रोडक्टचं नाव, आपलं जे ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट त्याचं काय नाव? काय नाव? आणि त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव काय ठेवलं माहितीये? आकाई. देव घरात प्रोडक्ट ठेवलं. मग तुम्ही सांगा बरं, हे चांगलं काम करायला लाज वाटली पाहिजे? लाज. आणि हे काम करून जर मला लोक निर्लज्ज म्हणत असतील ना मॅडम, ह्या जगातला सगळ्यात निर्लज्ज सदासुखी माणूस तुमच्या पुढे उभा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. गावातले निर्लज्ज म्हणले, घरातले निर्लज्ज म्हणले, नावं ठेवायला लागले 12 लाखाची गाडी आली. तालुक्यातले नावं ठेवायला लागले. तालुक्यातले आहेत आमच्या सगळ्यांना माहिती हो, आहे का नाही? मला तालुक्यातले लोक आहेत आमच्या. कोण कोण आहेत वेल्ल्यातले? बोरवेलला माहिती का तुम्हाला? बोरवेल लेवाले मला नावं ठेवतात माहिती? आपल्या तालुक्यातलं नावं ठेवायला लागले. जसे का तालुक्यातलं नावं ठेवायला लागले 1-1.5 लाख रुपये महिन्याला यायला लागले. आणि इकडचे तिकडचे पाहुणे रावले जिल्ह्यातले थोडेसे नावं ठेवायला लागले. 53 लाखाची मरसूट झाली. आणि आता अनोळखी लोक नावं ठेवायला लागले माहितीये का? सोशल मीडियाला वगैरे माझे जातात व्हिडिओ, अनोळखी त्यांची माझी ओळख, ते मला शिव्या देतात कमेंट्स मध्ये. जेवढ्या शिव्या, जेवढे नावं ठेवतात ना 7-8 लाख रुपये महिन्याला यायला लागले. मी म्हणतो माझी इच्छा आहे भारताच्या बाहेरच्या लोकांनी नावं ठेवायला पाहिजे. त्याला 25-50 लाख रुपये आपल्याला द्यायला. तुम्हाला असं वाटत नाही आपण सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही? सगळ्यांना समाधानी ठेवणं शक्य नाहीये. राजकारणी लोक पण बघा, कोण चांगलं म्हणतात कोणतरी. आपल्या पवार साहेबांना काही लोक नावं ठेवतात, म्हणतात कळतं का त्याला काही? मोदी साहेबांना म्हणतात त्याला तर साला हमकीच खेत की मुली हो. लोक नावं ठेवणार म्हणजे लय मोठं हेल्थवर काम चाललंय सनईमधून, लय मोठं ताकद आहे. आणि आपलं मिशन आहे काय माहितीये? विष मुक्त शेती, त्यानंतर डायबिटीज मुक्त भारत आणि महिला सशक्तीकरण. जोरदार टाळ्या झाला.